नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या विरोधातला कोणी असेल आणि तो जर तुमच्या समर्थनार्थ काही बोलत असेल तर मग त्याला जास्त वजन असतं. मला मला अनुभव आहे हा, की मी ठराविक लोकांना त्यांच्या कृती चुकल्या तर मी अत्यंत कठोर टीका करतो. आणि असे अनेक नेते आहेत की ज्यांची माझी प्रत्यक्ष भेट होत नसते, आणि कधीतरी अचानक भेटले तर हे लोक प्रामाणिकपणे कबूलही करतात की तुम्ही चूक माझी काढली, बरोबर काढली. आणि म्हणून त्यांना मी बोललेलं आवडलेलं नसेल तरी चूक कबूल करणारे लोक हे प्रामाणिक असतात, म्हणून मी त्यांचा सन्मान ठेवतो. पण जे ठरवून तुम्हाला टार्गेट करतात वगैरे असे लोक असतात, काहीही कारण नसताना उगाच काहीतरी खुसपट काढून तुम्हाला किंवा कुठच्या तरी नेत्याला झोडणारे लोक असतात. अशा माणसाने जर तुम्हाला पूरक असलेलं एखादं वक्तव्य केलं तर ते अधिक महत्वाचं असतं. अधिक महत्व पुढे पाकिस्तानने भारताबद्दल काही चार चांगले शब्द बोलले. आता काल परवाची गोष्ट आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी अचानक शासकीय पातळीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या. चकित व्हायला होतं. पण त्याला मी महत्व देतो. किंवा ट्रम्प आणि मोदी यांचा काय आता सध्या संघर्ष चालू आहे, अशा वेळेला अचानक ट्रम्प यांनी मोदींबद्दल किंवा भारताबद्दल, भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चार शब्द चांगले बोलले तर त्याला अधिक महत्व दिलं जातं. आणि त्यामागची भूमिका लक्षात घ्यावी लागते. अनेकदा समोरचा माणूस चांगलंही बोलत असतो, आपल्याला कळतं असं नाही. शरद पवार हे असे ग्रस्त आहेत की ते तुमचं कौतुक करतात हे पण तुम्हाला अनेकदा कळत नाही. चांगलं बोलत असतात. तुम्हाला आठवतं ना की त्यांनी 2 जुलै, सॉरी 2 मे 1923, सॉरी 2023 आपल्या पुस्तकाची सुधारित आवृत्ती, आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती लोक माझे सांगाती याचं प्रकाशन आरंभलेलं होतं. तर शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लोक माझे सांगाती ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे गौरवोद्गार काढले ते अनेकांना समजले नाहीत. शरद पवार म्हणाले होते की 2.5 वर्षात मुख्यमंत्री हा मंत्रालयात 2 दिवस पण गेला नाही. हे मनाला पटणारं नव्हतं. हे वरकरणी असं दिसतं आणि सगळ्यांनी त्यावर झोड उठवली होती. बघा, शेवटी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढलेच, पण ते वाभाडे नव्हते, ते कौतुक होतं की त्यांना अपेक्षित असलेला जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री हा मंत्रालयात बसणारा नकोच होता. तो घरीच बसणारा पाहिजे होता. कारण त्यांनी जे एक आघाडीचं सर्कस निर्माण केलेली होती शरद पवारांनी, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थालावर नाचणारं सरकार महाराष्ट्रात असावं ही शरद पवारांची अपेक्षा होती. आणि जर राष्ट्रवादीच्या इच्छेनुसार तालावर नाचणारं सरकार महाराष्ट्रात हवं असेल तर मग रोज मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात येऊन बसणारा आणि आपला उपमुख्यमंत्री जो राष्ट्रवादीचा अजितदादा पवार आहे त्याला अडथळे निर्माण करणारा मुख्यमंत्री शरद पवारांना नकोच होता. त्यामुळे घरी बसणारे उद्धव ठाकरे हे शरद पवारांना आवडलेले मुख्यमंत्री होते. पण वरकरणी जे उपरोधिक शब्द आहेत त्याचा गैरवापर केला गेला. कौतुक कळलं नाही. कौतुक कळलं नाही असो. तर शरद पवार जेव्हा काहीतरी बोलतात तेव्हा नेमकं उलट काहीतरी त्यांना सांगायचं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. शरद पवार म्हणाले चाललं निघतो आता पुण्याला, की आपण समजावं हे पुण्याहून मुंबईला किंवा पुण्याहून दिल्लीला यायला निघालेत, हे पुण्याला जायला निघालेले नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शरद पवारांची ती शैली आहे, स्टाईल आहे, ते नेमकं उफराट बोलतात. आणि त्यामुळे
त्याचा उपराटा अर्थ काढला तर शरद पवारांना काय म्हणायचंय हे आपल्याला नेमकं कळू शकतं. आता काल परवाची गोष्ट आहे, बारामतीच्या दौऱ्यावर शरद पवार होते. हा विनोद नाही का? शरद पवार म्हणजे बारामती हे ज्या वेळेला जगासमोरचं एक समीकरण आहे, अशा वेळेला पवार बारामतीचा दौरा करतात. याची गंमत वाटते, कारण शरद पवार म्हणजे बारामती असं म्हटलं जातं, पण बारामतीचा आणि महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो तळहाताच्या रेषेसारखा शरद पवारांना माहिती आहे, अशी शरद पवारांची ख्याती आहे. असे शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना कुठच्या तरी कार्यक्रमामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याची सध्या चर्चा होते. आणि मीही ते वाक्य बघितल्यानंतर माझ्याही मनात एक प्रकारचं हसू आलं की शरद पवार हे गंभीरपणे बोललेत की गंमत म्हणून बोलले. शरद पवारांचं ते वक्तव्य असं आहे की देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा मोठमोठ्या लोकांना शरद पवार यांचं नाव आठवतं आणि बारामतीच्या तरुणाने असं असलं पाहिजे. ते तरुणांना मार्गदर्शन करत होते. बारामतीतल्या तरुणांना मार्गदर्शन करताना शरद पवार जेव्हा म्हणतात की देशावर संकट आल्यानंतर शरद पवार हे नाव आठवतं मोठमोठ्या लोकांना. याचे अनेक अर्थ निघू शकतात. प्रत्येक जणाने आपापल्या पद्धतीने ते काढायचा प्रयत्न केला आणि मी नेहमी टीका करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून यामध्ये शरद पवारांना काय म्हणायचं आहे याचा मी वेगवेगळ्या कोनातून दृष्टिकोनातून विचार केला. तेव्हा पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की शरद पवार ही किती महान व्यक्ती आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा तेव्हा त्यांची आठवण कोणी कोणी केली असेल. आणि मला अचानक आठवलं की सध्या चीन अगदी थंड पडलेला आहे, पण 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केलं होतं आणि अशा वेळेला भारत संकटात सापडला होता, देशावर संकट आलं होतं आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्यांना कोणाची आठवण आली असेल? अर्थात शरद पवारांची आठवण आली असतात आणि त्यांनी आपले जे कोणी सचिव वगैरे असतील त्यांना पहिलं सांगितलं असेल, अरे बाबा बारामतीमध्ये एक तरुण आहे आपल्या युवक काँग्रेसचा, जरा त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर. त्याचा शोध घेण्यात त्या सेक्रेटरीला एक दिवस गेला, पण शेवटी तो कॉन्टॅक्ट झाला. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान यांनी तातडीने एक विशेष विमान पाठवून शरद पवारांना दिल्लीत बोलवून घेतलं आणि म्हणाले देशावर संकट आलेलं आहे. त्या आपला कृष्ण मेनननी वाटोळं करून टाकलेलं आहे, काय करायचं? शरद पवार हसले आणि म्हणाले, चिंता करू नका पंडितजी, हिमालय संकटात असेल तर सह्याद्री त्याच्या मदतीला धावून येईल. तुम्ही असं करा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांना उचला आणि दिल्लीत आणून संरक्षण मंत्री करा. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुखावले. त्यांनी ते विमान परत पाठवलं आणि त्याच्यातूनच यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला नेलं आणि संरक्षण मंत्री करून टाकलं. देशावरचं संकट संपुष्टात आलं आणि तेव्हापासून जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे, देशात कधीही संकट आलं आणि मी शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की देशावर कधीही संकट आलं की खरोखरच एकदा असं संकट आलं होतं की ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज तो बोटीने भारतात आला होता आणि आता जिथे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथे बोटीवरून तो मुंबईत उतरला आणि मुंबईच्या किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्याला कुठे काय बघावं हे कळत नव्हतं. एका राजावर संकट आलं आणि पंचम जॉर्जवर संकट म्हणजे आपोआपच ब्रिटिश साम्राज्यावर संकट आणि ब्रिटिश साम्राज्यावर संकट म्हणजे देशावर भारतावर संकट. ताबडतोब त्या पंचम जॉर्जने शरद पवारांचं स्मरण केलं, बोलावलं नाही, लक्षात घ्या, शरद पवारांचं स्मरण केलं. कारण पंचम जॉर्ज ज्या वेळेला भारताच्या किनाऱ्यावर गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे उतरला, त्याच्या स्मरणार्थ आता ते गेटवे ऑफ इंडिया बांधलेलं आहे,
पण तो जेव्हा किनाऱ्यावर उतरला तेव्हा गेटवे ऑफ इंडिया नव्हता, आणि तो संकटात सापडला. इथे बघायचं तर काय बघायचं. तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या नावाचं स्मरण केलं, आणि तात्काळ शरद पवार हे त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. त्यांनी विचारलं, काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे. तर पंचमजॉनने सांगितलं की इथे किनाऱ्यावर उतरल्यावर काय बघू हेच मला कळलेलं नाही. शरद पवारांनी ताबडतोब एका कोपऱ्यात एक खांद्यावर घोंगडी घेतलेला आणि लंगोटी लावून हातात एक काठी घेऊन उभा असलेला माणूस त्याला दाखवला. मिस्टर पंचम जॉर्ज, बघायचं तर तिकडे बघा. काय बघू म्हणाले. तो म्हणाल, धोबी, एक फेटा पागडो घातलेला माणूस. अच्छा अच्छा, कोण आहे तो म्हणाले. तो म्हणाले, ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत. आता प्रॉब्लेम असा होता की पंचम जॉर्ज आला त्यावेळेला ज्योतिराव फुले हयात नव्हते. फुले यांचं निधन झाल्यानंतर तब्बल काहीतरी 15-20 वर्षांनी पंचम जॉर्ज हा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरला होता. पण आले शरद पवारांच्या मना, तिथे कोणाचे चाले ना, और जिथे देवाचं चालत नाही तिथे काय पंचम जॉर्ज काय आणि महात्मा फुले काय. ताबडतोब शरद पवारांनी महात्मा फुलेंचं स्मरण केलं आणि त्यांना बोलावून घेतलं. ते तिथे उभे राहिले आणि पंचम जॉर्जला दिसले. शरद पवार ही अशी प्रचंड महान विभूती आहे की त्यांच्या मनात आलं की होतं. आता तुम्ही म्हणाल की पंचम जॉर्ज, महात्मा फुले हे सगळं घडलं तेव्हा शरद पवारांचा जन्म झालेला नव्हता. पण शरद पवार हे पूर्वजन्मातलं आणि पुढल्या जन्मातल्या सुद्धा गोष्टी आत्ता सांगू शकतात. आत्ता सांगू शकतात. गंमत बाजूला ठेवा मित्रांनो, हे असलं वक्तव्य आपल्या तोंडी आपणच घालायचं आणि आपलीच पाठ थोपटून घ्यायची. यामधून आपण हास्यास्पद ठरू शकतो, एवढं सुद्धा भान या वयामध्ये शरद पवारांना येत नाही. तेव्हा वारंवार मला निळूभाऊ खाडीलकरांचा तो अग्रलेख 32 वर्षापूर्वीचा आठवतो की भगवद्गीता सांगायची वेळ आली तरी रासलीला आणि कृष्णलीला करत काय बसलाय, असं 93 साली निळूभाऊ खाडीलकरांनी लिहिलं होतं. पण जसजसं वय वाढत जात आहे तसं शरद पवार अधिकाधिक छछोरगिरी करत आहेत. पण हा सगळा नकारात्मक टीकेचा भाग बाजूला ठेवा. आपण सकारात्मक दृष्टीने शरद पवारांकडे बघायचं किंवा शरद पवारांच्या वक्तव्याकडे बघायचं, तर त्यातली सकारात्मकता आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती सकारात्मकता काय आहे. शरद पवारांचं वक्तव्य हे काळजीपूर्वक आहे का. जेव्हा जेव्हा देश संकटात असतो तेव्हा तेव्हा मोठमोठ्या लोकांना शरद पवारांची आठवण येते. गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या वेळेला देश भयंकर संकटात होता की जर भाजपचं सरकार पडलं, भाजपचं सरकार गेलं आणि जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर असं भीषण संकट देशासमोर उभं होतं. त्या संकटातून बाहेर पडायचं तर आता देश कसा वाचवायचा या संकटातून, याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेडसावत होती. तात्काळ त्यांना शरद पवारांचं स्मरण झालं. आणि तुम्हाला आठवतं शरद पवार काय म्हणाले होते. एक भटकती आत्मा, असा जो उल्लेख शरद पवारांचा नाव न घेता नरेंद्र मोदींनी केला. त्याचं कारण त्यांना शरद पवार आठवले होते. त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं नाही, पण भटकती आत्मा असा उल्लेख केला. कारण शरद पवार हे भटकती आत्मा आहेत. त्यामुळे ते पूर्वजन्मात जातात, पुढच्या जन्मात जातात, तिथल्या घटना घडवतात, परत या वर्तमान जन्मामध्ये येतात आणि वाटेल ते करू शकतात. आणि म्हणून शरद पवार हे जे वाक्य बोललेले आहेत की जेव्हा जेव्हा देश संकटात येतो तेव्हा तेव्हा शरद पवारांचं नाव घेतलं जातं, याचा अर्थ आपण साक्षात विष्णूचा अवतार आहोत. संभवामी युगे युगे आहे ना ते. हा, ते शरद पवारांविषयीच बोललेलं आहे. आज या घडीला खरोखरच देश संकटात आहे का, तर बिलकुल नाही.
तुमचे राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी किती हातपाय आपटावेत, ओरडाआरडा करावा, संविधान धोक्यात म्हणावं, लोकशाही धोक्यात म्हणावं, पण यातलं काहीही नाही. नरेंद्र मोदी यांच्या हाती आपल्या देशाचं भवितव्य आणि वर्तमान अत्यंत सुरक्षित आहे अशी ग्वाही या वक्तव्यातून शरद पवार देत आहेत. शरद पवार सांगतायत त्या वक्तव्याचा अर्थ नेमका असा आहे की नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान आहेत, आणि आता सुद्धा पंतप्रधान आहेत, भले अल्पमताचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या पाठीशी भक्कम एकपक्षीय बहुमत नाही, तरी मोदी पंतप्रधान आहेत, आणि म्हणूनच देशासमोर कुठलंही संकट नाही. देश अतिशय सुरक्षित हातामध्ये आहे याची ग्वाही शरद पवार या वक्तव्यातून देत आहेत. बाकी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी किंवा ममता दिदी आणि आणखी 10 लोक जे काय ठणाणा बोंबलतायत ह्याच्याकडे धुमकून बघायचं कारण नाही असं शरद पवारांना म्हणायचंय. कारण हे लोक वेगवेगळ्या प्रकारे मोदी शहा यांच्या विरुद्ध जो काय ठणाणा करत असतात त्यातून असं सुचवत असतात की मोदींना हटवलं नाही तर देश रसातळाला जाईल. हे कोणाचं, बाकी सगळ्या इंडी आघाडी वगैरे सगळ्यांचं मत आहे, पण शरद पवारांचं मत यापेक्षा 100% वेगळं आहे. ते सांगतायत की देश अजिबात संकटात नाही, संविधान संकटात नाही, लोकशाही संकटात नाही, कारण या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी यांच्या हाती अत्यंत सुरक्षित आणि सुखरूप आहेत. कारण या गोष्टी धोक्यात आल्या तर आपोआपच नरेंद्र मोदी यांना सगळ्यात पहिलं स्मरण कोणाचं होईल? शरद पवारांचं होईल. आणि ज्या अर्थी नरेंद्र मोदींना, पंतप्रधानांना शरद पवारांचं स्मरणच होत नाहीये, आठवण येत नाहीये, मोदी कुठेही गेल्या वर्षभरात तरी शरद पवारांचा त्यांनी आठवण केलेली नाही, याचा अर्थच देश अत्यंत सुरक्षित आहे, लोकशाही आणि संविधान सुरक्षित आहे. नसतं देश संकटात असता तर नरेंद्र मोदींनी शरद पवारांची आठवण केली असते. मला दाखवा गेल्या साधारणतः वर्षभरामध्ये असा एकही प्रसंग आला नाही की ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकूनही शरद पवारांचं नाव घेतलं. जणू काय शरद पवार नावाची एक व्यक्ती आहे, ते या देशातले जाणता आणि महाराष्ट्रातले एक प्रमुख नेता आहेत, हे नरेंद्र मोदी विसरून गेलेले. देशाचे पंतप्रधान, देशाच्या राजकारणामध्ये सगळे लोक हळूहळू करत शरद पवारांना विसरून गेलेले. कारण देश संकटात असला तरच शरद पवारांची आठवण होते, आणि ज्या अर्थी त्यांची आठवण कोणीच करायला तयार नाही, लहान आणि मोठी कुठलीही माणसं करत नाहीत. अगदी मध्यंतरी मराठा आंदोलन, गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि हलोकल्लोळ माजला होता, पण कोणीही शरद पवारांच्या नावाचं स्मरण सुद्धा केलं नाही. याचा अर्थ देशावर कुठलंही संकट आलेलं नाही, महाराष्ट्रावर कुठलंही संकट आलेलं नाही. त्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती आणि देश नरेंद्र मोदींच्या हाती अत्यंत सुरक्षित आहे, असं शरद पवारांना या वक्तव्यातून सुचवायचं आहे. समजून घ्यायचं त्यांनी घ्यावं, नाहीतर रोजचा ठणाणा ढुंगणा पडणं चालू राहू द्या. पण शरद पवार यांनी मोदी आणि फडणवीस यांच्या हाती देश आणि महाराष्ट्र सुरक्षित असल्याची दिलेली ही सगळ्यात मोठी साक्ष आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.